नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पिल्लू आज सकाळी तयार होऊन स्कूलला जाणार होता. तेवढ्यात त्याला दिसलं की गॅलरीमध्ये छान असं रेड कलरचं जास्वंदीचं फूल आलेलं होतं. तो म्हटला की मी देतो बाप्पाला. ठीक आहे म्हटलं. माझी देवपूजा वगैरे झालेली नव्हती, परंतु तो गेल्याच्या नंतरच मी लगेच देवपूजा करायला बसत असते. तर त्याने छान देवांना फूल अर्पण केलं आणि त्यानंतर मग आम्ही स्कूलला जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात तो म्हणत होता की दुपारी आल्यानंतर 3 o'clockला तू झाडांना पाणी दे, म्हणजे मला पण द्यायचं आहे, तर मी येईपर्यंत देऊ नको. तर अशी छान छोटीशी रांगोळी मी बाहेर काढलेली होती. आज स्कूल बसला बाय करून मी नंतर वरती आले आणि सगळ्यात पहिल्यांदा माझं काम असतं म्हणजे देवपूजा करण्यासाठी घेतली. सगळं देवांचं आसन वगैरे स्वच्छ केलं आणि एकेका देवांना आंघोळ घातली, त्यांचा जप करत करत. आणि त्यानंतर सगळी देवपूजा वगैरे माझी छान अशी झाली. देवपूजा करताना देखील गॅलरीमधून छान पक्ष्यांचा किलकिलाट सकाळी ऐकू येत असतो. सकाळी म्हणण्यापेक्षा दिवसभरच तो ऐकू येतो तर ते तुम्हाला मी दाखवते आज. तर अशी सकाळी प्रसन्न अशी सकाळ माझी असते आणि सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे देवपूजा आणि अध्याय वाचन करणं, म्हणजे नित्यसेवा आपण करतो ते. तर नित्यसेवा केली. 7, 8, 9 हे माझे अध्याय होते आणि त्यानंतर जपमाळ केली, तारक मंत्राचं पठण केलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की जपमाळ करताना देखील छान असा आवाज येतोय. परत गॅलरी उघडून देखील मी तुम्हाला दाखवेन. इतके छान पक्ष्यांचे आवाज येतात म्हणजे मला असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं सकाळी आणि बाकी सगळं विसरून जातं. छान तेच ऐकत बसावं असं वाटतं. तर बऱ्याच वेळा गॅलरीमध्ये आमचा टाईम जातो. असं देवघर आहे माझं हॉलमध्ये आणि म्हणजे एंट्री केल्याबरोबरच, आणि हा ईशान्य कोपरा येतो, त्यामुळे मी तिथे देवघर ठेवलेला आहे. हा पिल्लूचा झोका आहे, तर तो गॅलरीमध्येच बऱ्यापैकी असतो झोक्यावरती आणि टी व्ही बघत तो त्याचा दिवसभर इथंच असतो आणि मी देखील हॉलमध्येच असते. तर असे थोडेफार झाडं आहेत माझे, काही गावाकडून आणलेले आहेत, काही शोचे आहेत आणि गुळवेल लावलेलं आहे, जे की गॅलरीची ग्रिल आहे त्याच्यावरती चढलेलं आहे. तर तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐका आता. नाश्त्यासाठी मी आज बनवलेला होता उपमा, ज्याच्यामध्ये गाजर बीट वगैरे मी टाकलं होतं, थोडंसं हेल्दी व्हर्जन. आणि त्यानंतर मग उपमा करताना देखील छान आवाज येत होता पक्ष्यांचा. किचनच्या देखील खिडकीमध्ये तीच म्हणजे गॅलरी जशी आहे तशीच किचनची खिडकी येते माझी, आणि तिथून देखील छान कोकिळेचा आवाज येत होता. देवांना साखर किंवा ड्रायफ्रूट आहेत ते डब्बीमध्ये ठेवत असते, छोटी डब्बी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर जे काही मी नाश्त्याला बनवते, जेवणासाठी बनवते, त्याच्यामधला मी असतो प्रसाद म्हणून देवांना दाखवत असते. तर असं मी देवांना दाखवलं आणि त्यानंतर उपमा एन्जॉय केला. कशी वाटली तुम्हाला माझी सकाळ आणि हे सकाळचं वातावरण? तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.